मित्रांनो नमस्कार. आज आपण प्लॉट पाहायला आलोय. दगडू येवले साहेब राहणार गोटखिंडी यांचा हा स्मार्ट येलोचा तुम्ही 3 तोडे झालेला हा पूर्ण प्लॉट पाहताय. आज तारीख आहे 12 फेब्रुवारी 2024. त्यानंतर कधी तुम्ही प्लॉट पाहिला तर तुमच्या लक्षात यावं की ह्या तारखेला हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर 3 तोडे पूर्ण झालेला हा प्लॉट आहे. आपल्याबरोबर शेतकरी आहेत, तसेच नामधारीचे ऑथोराइज्ड सांगलीचे अधिकृत विक्रेते धरती बीज भांडारचे सर्वेसर्वा गिरीश शेट्टी आज प्लॉट बघायला आलेले आहेत. तर आपण शेतकऱ्याचंही मनोगत घेणार आहात आणि आपल्या डिस्ट्रीब्युटर गिरीश शेट्टीचंही मनोगत घेणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवतोय की हा 3 तोडे झालेला प्लॉट, एक साईज असलेलं फुल, त्यानंतर हे तोडल्यानंतर पूर्ण असलेला सेफ, कळी संख्या पहा, ह्याचा कलर पहा आणि आलेलं अवरेज. मार्केट रेट सध्या मुंबई 40 ते 60-70 रुपयापर्यंत खेळत आहे. तर आपल्या ज्या शेतकऱ्यानं प्लॉट केलेला आहे तर हा त्या शेतकऱ्यांचा 3रा प्लॉट आहे. म्हणजे 3rd टाइम त्यांनी स्मार्ट येलो रिपीट केलेला आहे. त्यांनी जवळपास सगळ्या व्हरायट्या करून पाहिलेल्या आहेत. तर सुरुवातीला मी शेतकऱ्याचं मनोगत ऐकलं. कसं वाटलं दादा तुम्हाला? 1 नंबर. चांगला आहे ना? अवरेजला कसं आहे? 1 नंबर. चांगला आहे. अच्छा, उत्पन्न चांगला, रोगाकडनं 1 नंबर. ओके. तर माल भरपूर निघतो, रेट वगैरे चालेल चालेल चालेल. तर आपण गिरीश शेटला भेटूया. तर शेटजी नमस्कार. नमस्ते. नमस्ते. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान. छान आहे ना? काय वाटतं व्हरायटी बद्दल मत तुमचं? व्हरायटी खूपच छान आहे. अच्छा. या शेतकऱ्याचं कल्टिवेशन प्रॅक्टिस खूप छान आहे. तुम्ही पाहिलं तर विशेषतः बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही की झेंडूला ही भरणी लागते. अच्छा. आणि मला वाटतं ह्यांची भरणी करण्याची पद्धती इतकी छान आहे. ज्या भरणी लागल्यामुळे ना झेंडूला जे तुम्हाला जी फूट हवी आहे म्हणा, किंवा तुम्हाला जी फुलांची संख्या, त्याची क्वालिटी, त्याची साईज, अच्छा, तिचा कलर, त्याचा कॉम्पॅक्टनेस जो हवाय तो मिळतो. ओके. पण विशेषतः ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी सगळ्यांनी कंपल्सरी विनंती, शक्यतो भर लावण्याचा प्रयत्न करावा. पहिल्या 2 भरणीमध्ये तुमचा खूप छान उठतो. ओके. आणि तुमची बेसिकली तुमचे बेसल डोस जेवढे पण आहेत ते व्यवस्थित लागू होतात आणि झाडांना मुळात ताकद चांगली मिळते. त्यामुळे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी फुलांना कॉम्पॅक्टनेस वगैरे जो दिसतो तुम्हाला, कळी पूर्ण उमरल्यानंतर सुद्धा जो कॉम्पॅक्टनेस आहे याच्यामध्ये खूप फर्म येतो. अच्छा. आणि रोगराईला खूप कठीण होतं झाड. आणि तुम्हाला त्याच्यामुळे यील्ड मध्ये आणि तुमच्या खर्चामध्ये बऱ्यापैकी कपात करता येते. यील्ड वाढवता येतं आणि खर्चामध्ये बचत बऱ्याप्रमाणे होऊ शकते. ठीक. अशा पद्धतीने करायला हवं असं मला वाटतं. अच्छा. तर भरणी केलेलं कधीही चांगलं आहे. 100%. 1 ते 2 दिवस भरणी व्हायला पाहिजे, डोस चांगला लागायला पाहिजे. तर व्हरायटी बद्दल काय सुचवताल शेतकऱ्यांना? नाही, व्हरायटी कोणी 12 महिने करा, काहीच इश्यू नाही त्याचा. आता हे थंडी खाल्लेला प्लॉट आहे, पूर्ण थंडीचा प्लॉट आहे. छान आहे. हाईट जर म्हणलं तर ठीक आहे, पावसाळ्यात आणि उन्हाळ्यापेक्षा थोडी कमी येते. पण डेरा जर पाहिला किंवा त्याची फूट पाहिली, अच्छा, तर ती खूप छान येते. पण ती येण्याचं कारण एकमेवच आहे की तुम्ही 100% भरणी ही लावायलाच पाहिजे. ओके. बेसल डोस टाकून तुम्ही भरणी ही 2-3 वेळा लावायलाच पाहिजे. भरणी केलं तर एक झाडाला ताव येतो, चांगला येतो आणि खताची लागून पटकन लागून होते. ओके 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 ओके. धन्यवाद शेठजी, तुम्ही अनमोल वेळ दिला. आभारी आहे. थँक्यू.